नमस्कार. आपण या देशाचे नागरिक आणि एकूणच माणूस म्हणून किती कृतज्ञ आणि मागास आहोत, हे दर्शवणारी एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. एक मुलगा असतो. त्याचे वडील जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असतात. तो मुलगा हार्वर्डसारख्या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात जाऊन जीवशास्त्राचं शिक्षण घेतो. तिथेच राहून संशोधक बनण्याची अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याची संधी त्याच्याकडे असते. पण तो सगळं झुगारून आपल्या मायदेशी परततो. आणि इथे येऊन करतो तर काय? या सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये फिरतो. तिथल्या स्थानिकांशी संवाद साधतो. तिथल्या निसर्गासाठी काम करतो. तिथल्या सरकारशी फक्त राज्य सरकारांशी नाही तर केंद्र सरकारांशी पंगा घेतो. आणि एवढं सगळं करून दुर्लक्षित ठेवला जातो. आणि तरीही 2024चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पर्यावरणासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार मिळवतो. पण जेव्हा हा माणूस जग सोडून जातो तेव्हा त्याच्या अंत्यदर्शनाला केवळ 40 ते 50 लोक असतात. ना तिथे प्रशासकीय अधिकारी असतात, ना मंत्र्यांची मानदेयही असते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कोण गेलंय की ज्याच्याबद्दल मुख्य माध्यमांमध्ये काही चर्चा नाही किंवा मोठमोठे कंटेंट असणारे व्हिडिओ नाहीत. मग नक्की मी कोणाबद्दल बोलतोय? तर मी अशा एका व्यक्तीबद्दल बोलतोय जिने निसर्गासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर माधव गाडगीळ. याच माधव गाडगीळ यांची कथा खरं तर आपल्या संपूर्ण भारताच्या निसर्गाची किंवा माणसांची व्यथा आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. 2010मध्ये जेव्हा केंद्र सरकारने त्यांना पश्चिम घाटाच्या रक्षणाची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई त्या अहवालात ओतली. त्या अहवालाला आज आपण पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ समिती अहवाल किंवा गाडगीळ अहवाल असं म्हणतो. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, पश्चिम घाट पृथ्वीचं फुफ्फुस आहे आणि तिथे खाणकाम आणि सिमेंटची जंगलं उभी करणं थांबवा. पण डॉक्टर गाडगीळ यांचा मूळ अहवाल न पाहताच या अहवालाबाबत मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. अनेक अफवा उठवण्यात आल्या. डॉक्टर गाडगीळ यांचा अहवाल विकासविरोधी असून शासनाने हा अहवाल स्वीकारल्यास स्थानिकांना भविष्यात रोजगार व पायाभूत सुविधा मिळणार नाहीत असं खोटं चित्र रंगवून पश्चिम घाट परिसरातील स्थानिकांना या अहवालाविरोधात भडकवण्यात आलं. कोकणातील पुढारीच नव्हे तर महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीही या अहवालाला विकासविरोधी म्हटलं होतं. त्यांचा अहवाल कचऱ्याच्या पेटीत टाकला गेला. पण मित्रांनो, आज आपण आपल्या आजूबाजूला देशात ज्या काही घटना पाहतोय, उदाहरणार्थ 2018मध्ये केरळला आलेला महापूर असेल, 2019मध्ये पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कोल्हापूर आणि सांगलीला जो पूर आलेला तो पाहिला असेल, 2021मध्ये चिपळूण, महाड, कोल्हापूर परिसरात दरडी कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या. इतकंच नव्हे तर इर्शाळवाडी, जे इर्शाळगडाच्या किल्ल्याच्या पायथ्याचं असलेलं गाव, तिथे अख्खच्या गावच्या गाव भूस्खलनामध्ये गाडलं गेलं. अशा अनेक घटना घडल्या. माधव गाडगीळ यांनी 2010मध्ये दिलेल्या इशाऱ्याकडे आपल्या सर्वच राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं. पण त्यांनी सांगितलेलं म्हणणं आज खरं ठरतंय. गाडगीळ सरांना आपल्या व्यवस्थेने उपेक्षित ठेवलं, त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं. पण जगाने मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली. संयुक्त राष्ट्रांनी त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2024 या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं. पण आपल्या देशात त्यांना काय मिळालं? ज्या माणसाने पद्मभूषण सारखा नागरी सन्मान मिळवला, त्यांच्या निधनाची साधी दखल घेण्याइतकाही वेळ राजकीय व्यवस्थेकडे नव्हता. कदाचित गाडगीळ सरांनी एखाद्या उद्योजकाची किंवा नेत्याची बाजू घेतली असती किंवा त्यांनी गाडगीळ समितीच्या काही शिफारशी शिथिल केल्या असत्या तर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मंत्र्यांची मांदियाळी नक्कीच आली असती. त्यांच्या निधनानंतरची ही शांतता आहे ना, ती आपल्या निसर्गाचं आणि आपलं समाज म्हणून असलेलं भविष्य किती धोक्यात आहे हे सांगून जाते. माधवराव तर गेले, पण त्यांनी लिहून ठेवलेला गाडगीळ अहवाल अजूनही उपलब्ध आहे आणि त्यातल्या शिफारशी बऱ्याच प्रमाणात जरी लागू केल्या तरी आपलं भविष्य आपण नक्कीच वाचवू शकतो. माधव गाडगीळ यांनी लिहिलेली काही पुस्तकं आणि त्यांच्यावर असलेलं एक पुस्तक, ह्याची यादी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती पुस्तकं घ्या आणि नक्की वाचा. माधव गाडगीळ यांनी ज्या निसर्गासाठी, ज्या आपल्या सह्याद्रीसाठी आपलं आयुष्य वेचलं, तो वाचवण्यासाठी आपण जागरूक होऊन प्रयत्न करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.